अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए। आहा, ओ खई के पान बनारस वाला। कर लो बात। ओ खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला। ओ खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला। फिर तो ऐसा करे धमाल, सीधी कर दे सबकी चाल। Excuse me, please. ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला। डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन एक बात समझ लो। ओ खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला। रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम। जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सिद्धार्थ चांदेकर यांच्यासाठी. नेहमी स्वतःच सुरुवात करतोस, हो की नाही? एपिसोडला सुरुवात करायला आपल्याला कोणाची गरज नाही काय? आणि असं का? कारण हम जहां खड़े रहते हैं, लाइन वहीं से शुरू होती है. कसं आहे ना सिद्धार्थ, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, हो की नाही? हो, ओके. हा, तसंच प्रत्येक यशस्वी हिरो मागे एका सुंदर हिरोईनचा हात असतो. हा, त्याचीच कमी वाटत होती मला, पण ठीक आहे, मी निभावून घेईन. हॅलो, मी आलीये. अच्छा, ओ तू हिरोईन. हा, ओके, सॉरी, मी विसरलोच होतो. इट्स ओके. हे बघ, तू जरी विसरला असशील ना तरी महाराष्ट्र विसरलेला नाहीये बरं का. कळलं? तर आज आपण सेलिब्रेट करतोय सुपरस्टार एपिसोड. तेव्हा तू तुझा सुपरस्टार मोड सोड आणि अँकरिंग मोड मध्ये ये प्लीज. ओके, आलो. तर स्वागत करूया मास्टर देवेंद्र ॲज 30 मार्क हा अक्षय कुमार आणि त्यांचे दमदार मास्टर सोनिया ॲज अप्रतिम अदाकारा चंद्रमुखी माधुरी दीक्षित आणि त्यांचे कलाकार. आणि मास्टर स्वरूप ॲज दबंग सलमान खान आणि त्यांचे शिलेदार. आणि आता स्वागत करूयात आपल्या वन अँड ओनली सुपरस्टार उर्मिला मातोंडकर यांचं. शेवटी काय असतं, प्रेक्षकांना जो रुचतो तो बनतो स्टार, पण जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतो ना तो बनतो सुपरस्टार. आणि आपले सुपर 9 तुम्हा सगळ्यांना अजून सुपरस्टार व्हायला थोडा वेळ आहे, पण आजचा दिवस आहे तुमच्याकरता स्पेशल, कारण तुम्हाला सगळ्यांना स्वतःच अनुभवायला मिळणारे एक कुठला तरी मोठा सुपरस्टार. तो तुमच्या या सुपरस्टार अनुभवाकरता तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. चला तर मग वळूयात आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मराठी पडद्यावरची सदाबहार सुपरस्टार जोडी सचिन पिळगावकर आणि वर्षा उसगावकर घेऊन येत आहेत मास्टर सोनियाचे कलाकार, मुंबईचा स्वप्नील नगरकर आणि पुण्याची अक्षता.
रे तू साजणाला. नवे रंग नवे सूर यौवनाला. सचिनजी आणि वर्षाजींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण आता परफॉर्मन्स कसा वाटला हे थेट आपल्या मास्टर्सना विचारू, पण मास्टर्सना विचारायच्या आधी मला त्यांना एकच सांगायचंय की ह्या परफॉर्मन्स मधील फक्त अक्षताला तुम्ही कमेंटसाठी गृहीत धरा, कारण आपला स्वप्नील तिला फक्त सपोर्ट करत होता. त्याचा खरा परफॉर्मन्स नंतर होणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा विचारूयात आपण मास्टर देवेंद्र यांना. मास्टर देवेंद्र, खूप छान ऍक्ट केलायस तू. गाण्याच्या लिपसिंग, तुझ्या मुवमेंट्स आणि टोटली इन टू द सॉंग्स होतीस तू. सो कीप इट अप. आणि खूप छान प्रेझेंटेशन्स केलं तुम्ही दोघांनी. स्वप्नील, खूप छान साथ दिलीस. कॉंग्रॅट्स दोघांनाही. थँक्यू. अक्षता, जसं मी म्हणतो पॉवर हाऊस, स्टार्ट पासून एंड तिकडनं जम्प करून स्वप्नीलनी खूप चांगलं साथ निभावलं, कारण ते स्पिन्स होतं तिकडून एंड पर्यंत. आय रिव्हिजिटेड फ्लॅशबॅक एरा, तर ते मला दिसलं खूप एक आउटडोअर असं मला वातावरण दिसलं, तर मला आवडलं. अ नाईस बिगिनिंग टू द एपिसोड. कॉंग्रॅट्स. मला खूप आवडले, कारण काही गाणी ही ट्रीटमेंटची असतात. प्रत्येक शॉट म्हणतो तसा तो डेकोरेशन केलेला असतो, की खूप जास्ती सेट्स आणि खूप जास्त कलरफुल करून तिथे 2 आर्टिस्ट नाचत असतात आणि पूर्ण फ्रेम भरलेली असते. ते स्टेजवर कधीतरी क्रिएट नाही करू शकत. तर वरकरणी हे जरी नृत्य सोपं वाटत असलं तरी ॲट ए टाइम हे सगळं करणं हे खरंच खूप कठीण आहे. आणि तेच मी त्यांना रिहर्सलमध्ये सांगत होते की लाईटली घेऊ नका. स्टेप्स अगदी साध्या असल्या तरी त्या लाईटली घेऊ नका. ते पूर्ण सुबक दिसण्यासाठी तुम्हाला मेहनत करायची, आणि त्यांनी ती खरंच केली. अशी गाणी आत्ता परफॉर्म करताना एक कन्व्हिक्शन लागतं, आणि ते त्या दोघांनी दाखवलं. ड्रीम सॉन्ग आहे आणि ते ड्रीम सॉन्ग वाटायला हवं होतं, तसं ते वाटलं. सो अभिनंदन. थँक्यू मॅम. ग्रँड मास्टर, एकदम अप्रतिम, छान, एकदम पैसा वसूल. आय लव्ह दॅट स्लो मोशन. सुरुवातीला एकदम मस्त, मधलं ते फूल पण मला आवडलं. सगळे डिटेलिंग छान छान होते आणि एकदम फुल एनर्जेटिक ऍक्ट होता. दोघांची एनर्जी अप्रतिम होती. अक्षता परफेक्ट होती, नॉट टू मच नॉट टू लेस. ऍक्च्युली थिएटरमध्ये बसून हे गाणं बघतोय असं वाटत होतं. फार मजा आली. अप्रतिम. थँक्यू. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू ग्रँड मास्टर. अक्षता, खूप उत्तम परफॉर्म केलंयस, खूप चांगले कमेंट्स मिळालेत. आता तसंच उत्तमपणे आपल्या जनतेला वोट अपील होऊन जाऊ दे. माझा कोड आहे 07. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMDMD स्पेस 07 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या TV स्क्रीनवर आहे. आणि पुणेकर, काय करतायचा, करा की वोट. मला डेंजर झोन मध्ये पाठवू नका. असं कसं तुमच्या अक्कीला असं पाठवता डेंजर झोन मध्ये. नक्की वोट करा बर का. वा, आता असं जर वोट केलं असेल तर आपले पुणेकर पाठवतीलच की नाही का. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नील आणि अक्षतासाठी. थँक्यू. आमच्या वोटिंग लाईन सुरू आहेत. तुम्ही तुमच्या फेवरेट डान्सिंग स्टारला वोट करण्यासाठी बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत वोट्स पाठवू शकता. त्यामुळे भरपूर वोट्स पाठवा आणि तुमच्या फेवरेट डान्सिंग स्टारला महाराष्ट्राचा पहिला वहिला डान्सिंग सुपरस्टार बनवा. आता आपल्या समोर येत आहे 70च्या दशकातील रोमॅन्टिक सुपर डुपर हिट जोडी राजेश खन्ना आणि मुमताज. आणि हा परफॉर्मन्स आपल्या समोर सादर करणार आहेत देवेंद्रचे दमदार चॉकलेट बॉयज, मुंबईचं चॉकलेट हिराग दास आणि पुण्याचं चॉकलेट पुण्यकर. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की हिराग दास यांनी कालच आपला हा मंच सोडलेला आहे. सो तो आपल्या पुण्यकरला या परफॉर्मन्स मध्ये साथ देणार आहे. तेव्हा पाहूया हा जोरदार परफॉर्मन्स.
दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है, आंखों ही आंखों में यारों का दिल खो जाता है। पुष्पा 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 आई हेट डियर। जागने सारी रे सारा जहां सो जाता है, आंखों ही आंखों में यारों का दिल खो जाता है। कहती है ये नजर कब क्या हो क्या खबर, दुनिया में चंद लोग होते हैं जादूगर। बातों ही बातों में होना है जो हो जाता है, आंखों ही आंखों में यारों का दिल खो जाता है। काका, I love this performance यार. जोरदार टाळ्या. वेल, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हिराजचा या मंचावरील प्रवास कालच संपलेला आहे, पण तरीही त्यांनी हा परफॉर्मन्स जोरदार केलेला आहे, जोरदार पुण्यकरला साथ दिली आहे, तेव्हा त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. थँक्यू. थँक्यू सो मच हिराज. यू कॅन प्लीज टेक यू सी. थँक्यू. पुण्यकर, चिकणी दिसतेस ना तू. तुझा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या मास्टर्सना विचारूयात. मास्टर स्वरूप. ब्युटिफुल परफॉर्मन्स पुण्यकर. थँक्यू सर, थँक्यू. आणि पुण्यकर, जसं मी म्हणतो, तुझ्यामध्ये ते मला एक डान्सिंग सुपरस्टारचं एक इंडिकेशन मला दिसतंय. ते आज मला परत दिसलं, कारण वेन यू वेअर अ गर्ल्स कॉस्ट्यूम इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इमॅजिन. ते इमॅजिन करायला की हा कसं करणार, इट कॅन गो फनी ऑल्सो, पण ते नाही झालं. आणि जे त्या एराचं स्टाईल होतं दॅट यू कॉट. मास्टर देवेंद्र, अभिनंदन, कारण तिकडचं ते जे फोरग्राऊंड मध्ये पुण्यकरला ठेवून बॅकग्राऊंडला ते एक सिनेमॅटिक टच होता तिकडे. कहती है ये नजर कब क्या हो क्या खबर. ब्युटिफुल, एंटरटेनिंग, अँड पुणेकर, ऑल द बेस्ट. यू कीप रॉकिंग. पुण्यकर, सॉलिड आहेस तू. प्रचंड आवडलं मला. तुझं वॉक पकडला होतास ना बाईचा, म्हणून अप्रतिम होता. आणि ते एक प्रकारचे एक शोल्डरचं एक ठेवणं आणि ते चालताना हात करणं आणि त्यांनी हात लावला की काहीतरी एक तुझं होणं, हे सगळं खूप डिटेलिंग आहे. आणि ते मास्टर देवेंद्र, तुमचंही खूप अभिनंदन की तुम्ही त्याच्याकडनं हे करून घेतलं. व्हेरी गुड पुण्यकर. थँक्यू. थँक्यू सो मच मास्टर सोनिया. मास्टर देवेंद्र. पुण्यकर, ग्रँडमास्टर, आम्हाला जेव्हा ही थीम सांगितली होती तेव्हा आम्हाला एक मेन प्रॉब्लेम होता, आमच्याकडे एकही मुलगी नाही आहे आणि ॲटलिस्ट सुपरस्टार बरोबर एक तरी हिरोईन हवी की तिच्यामुळे ॲक्ट कम्प्लीट होऊ शकत नव्हता. पण पुण्यकरला खरंच काँग्रेस करायला पाहिजेत की त्याने असं जाणवलंच नाही की आमच्या ग्रुपमध्ये मुलगी नाही आहे.
तो 100% मुमताजींच्या रोलमध्ये त्याने ॲक्ट केला आहे. आणि डेफिनेटली राजेश खन्नाजी इज द फर्स्ट बिगिनिंग ऑफ बॉलिवूड इंडस्ट्री सुपरस्टार. खरंच पुण्यकरला कॉम्प्लिमेंट्स द्यायचे वाटतात की त्याने हा जो रोल आहे तो 100% कॅरी ऑन केला. थँक्यू सर. विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना. ग्रँड मास्टर, कसा वाटला परफॉर्मन्स? मुमताज माझी आवडत्या हिरोईन्स मधली एक आहे, त्यामुळे मला ही 6 पॅक मुमताज पण फारच आवडली. टू नाईस. आणि खरोखरच सगळा ऍक्टच तू छान केला. तू घुसला होतास ऍक्ट मध्ये. आणि ऑफकोर्स तुझी ती शिमी एकदम भन्नाटच होती. आणि हे रूप आम्हाला फारच आवडलं. हमें बहुत पसंद आया पुष्पा. व्हेरी नाईस. म्हणजे मेनी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅम. थँक्यू ग्रँड मास्टर. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMDMD स्पेस 06 आणि पाठवा 5 या क्रमांकावर. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर आहेत. लव्ह यू गाईज. पुण्यकर, थँक्यू सो मच. तू जाऊन तुझ्या जागेवर बसू शकतोस. थँक्यू. स्वागत आता आपण करूयात स्वरूपचे शिलेदार प्रतीक आणि स्वप्नील यांचं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी रोबो, स्पीड 1 zettahertz, मेमरी 1 zettabyte, यांना रास्कला. मी RA1 रावण. मोठ्या मोठ्या देशांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात सेनरेटर. आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून मी मोठे मोठे शहर बनवतो. This is Rajni. Minded. जे बात है आपल्या रोबोट आणि रावणसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना त्यांना हा रोबोटिक परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर देवेंद्र. रोबोटिक बॉयज. Yes, sir. How are you? Perfect, sir.
प्रतीक. खूप छान शाहरुख खान आणि रजनीकांत इथे दिसले आम्हाला. पण स्वप्नील, तू जे रोबोटिक करत होता ना त्याच्यामध्ये तुझा एंटरटेनमेंट पार्ट एवढा सॉलिड होता, म्हणजे माझी अजूनही तुझ्यावरनं नजरच हटत नाहीये. आणि तुमच्या दोघांची स्लो मोशन मधला तो वॉर इफेक्ट तू थ्रो करतो, मग प्रतीक त्याचं इंटरॅक्शन परत तुला देतो, आणि प्लस तुमची फायटिंग सुपर्ब ट्युनिंग होतं तुमचं दोघांचं. तुला जी शेवटची जी रजनीकांत जी गोळी फेकली आणि त्याच्यानंतर तू जागेवर पडून जे व्हायब्रेशन्स दाखवलंय, खूप छान, सुपर्ब. खूप एंटरटेनिंग ऍक्ट केला तुम्ही दोघांनी. तुमच्या दोघांचंही मनापासून खूप 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 अभिनंदन. काँग्रेस. थँक्यू सर. थँक्यू सर. पहिलं मास्टर स्वरूपचं अभिनंदन की सुपरस्टार ही थीम दिल्यानंतर अशी जोडी इमॅजिन करणं मला फार गंमत वाटली. खूपच छान. आणि कसलं दोघांनी कॅरेक्टर पकडलं होतं. अच्छा, तू मागे जो चालत गेलास त्याचं एक बोट दाखवलंस, ते जबरी होतं, जबरी. जेव्हा सुरू झाला ऍक्ट तेव्हा मला असं वाटत होतं की अरे असं काहीतरी रजनीकांतचं ह्याच्यात पाहिजे, आणि ते येऊ लागलं आणि ते इतकं मजा करू लागलं. फारच छान. कारण तुझ्यासाठी ही स्टाईल इतकी परफेक्ट करणं खरंच म्हणजे, कारण तू कंटेम्पररी स्टाईल इतकी परफेक्ट करतोस त्यामुळे कधीतरी कठीण जाऊ शकतं. पण त्यामुळे तुझं खास खास अभिनंदन, आणि मास्टर स्वरूपचं पण खूप अभिनंदन. मला खूप आवडला ऍक्ट. एक्सलंट, एक्सलंट. शिलेदार, एक प्रयोग होता आमचा की आपण आपल्या स्टाईल मधून बाहेर पडून काहीतरी नवीन दाखवायचा. प्रतीक कंटेम्पररी, स्वप्नील कंटेम्पररी फोक, आता हे आहे रोबोटिक्स. आणि मला फक्त एकच म्हणायचं आहे, झटँग वटँग सिझलिंग परफॉर्मन्स. वा वा, झटँग पटँग आणि सिझलिंग परफॉर्मन्स आहे आज. वा. मला असं वाटतंय की तुम्ही टॉप म्हणजे टॉप कंटेंडर्सच्या पोझिशन मध्ये मला असं दिसतात. तर कीप इट अप, कीप इट अप एव्हरी टाइम. थँक्यू सर. ग्रँड मास्टर. सुपरस्टार एपिसोड मध्ये 2 रॉक स्टार्स आल्यासारखे वाटले. Superb. It was out of the world. Everything was A plus. म्हणजे तुमच्या दोघांचे गेटअप्स, तुमच्या दोघांची स्टाईल वेगळी असूनही परफेक्ट तुम्हाला कॅरेक्टर्स दिलेली. आणि बरोबर आहे, मास्टर स्वरूपचं खूप अभिनंदन ही कॉन्सेप्ट निवडण्याकरता. आणि तो सगळा जो एकमेकांच्या थ्रू जाण्याचा ऍक्ट आणि तो जो सगळा गेमिंगचा ऍक्ट होता त्याच्याकरता मी एवढंच करू शकते. स्टँडिंग ओवेशन फ्रॉम द ग्रँड मास्टर. क्या बात है. वाह. स्वप्नील, प्रतीक, ग्रँड मास्टर कडनं स्टँडिंग ओवेशन मिळालंय. अजून काय पाहिजे? काही नको, बरोबर? काही नको. पण आमचं तसं नाहीये. आम्हाला सारखंच काही ना काहीतरी हवं असतं. खरंय. आमची इच्छा अशी आहे की जो माणूस तो गेम कंट्रोल करतो, तो गेम खेळतो, तो गेम रचतो, त्या माणसाचा परफॉर्मन्स आम्हाला बघायचा आहे. आणि मला असं वाटतंय, मला वाटतं 2 से भले 3, त्यामुळे तिसरा रोबोटला बोलवायलाच पाहिजे. ओरिजिनल रोबोट मास्टर स्वरूप, or should I say the Dabang robot. वाह वाह.
अरे जे बात है, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मास्टर स्वरूप, प्लीज या स्टाईल बद्दल थोडं आम्हाला सांगा. सर्वात अगोदर हा कॉस्ट्युम मध्ये रोबोटिक्स करणं म्हणजे खूप कठीण आहे. रोबोटिक्स म्हणजे खूपच एक टफ स्टाईल आहे, कारण त्याच्यामध्ये पूर्ण मसल कंट्रोल करून बॉडीला स्टिफ करून तो जो सुमेध करतो, दॅट इज ब्रिलियंट. दॅट्स वाय आय लव्ह हिम सो मच. एवढं कठीण डान्स फॉर्म आहे आणि ते आज आमचे शिल्लेदार पण करून दाखवलं स्टेजवर, तर मी खूप आज प्राऊड फील करतोय. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या दबंग मास्टर स्वरूपसाठी. आता तुम्ही तुमच्याच स्टाईलमध्ये जर आपल्या प्रेक्षकांना वोट अपील करा बरं. माझा कोड नंबर आहे 04 आणि मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMDMD स्पेस 04 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या स्क्रीनवरती आहेत. प्लीज मला वोट करा. माझा वोटिंग कोड आहे 04. माझा कोड आहे 09. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMDMD स्पेस 09 आणि पाठवा 57575 ह्या क्रमांकावर. प्लीज 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 असंच प्रेम दाखवा आणि माझा कोड आहे 09. प्लीज वोट फॉर मी. थँक्यू स्वप्नील, थँक्यू प्रतीक, थँक्स अ लॉट. रंगभूमी आणि मराठी हिंदी सिनेमाचा रुपेरी पडदा गाजवूनही ज्यांना शेवटपर्यंत लोकांनी आपला लक्ष मानलं, असे एकमेव सुपरस्टार श्री लक्ष्मीकांत बेर्डे घेऊन येत आहेत मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध. मगाशी मी म्हटलं होतं की जो स्टार लोकांच्या मनामध्ये घर करतो तो सुपरस्टार असतो. आणि आता तू अशा एका स्टारला ट्रिब्यूट देणार आहेस की ज्यांनी लोकांच्या मनात घर नाही रे, राज्य केलं वर्षानुवर्ष. ते ज्या कुठल्या रूपांमध्ये लोकांच्या समोर आले, लोकांनी त्यांच्यावर फक्त प्रेम आणि प्रेम आणि प्रेमच केलं. आणि मला असं वाटतं की हा ऍक्ट बघायला मी एका अत्यंत स्पेशल व्यक्तीला बोलावलंय की ज्या व्यक्तीची पावती तुझ्याकरता खूप गरजेची आहे आणि ज्या व्यक्तीचं आज इथे स्टेजवर आपल्या असणं आपल्या सगळ्यांकरता खूप खास आहे. तर मी बोलू इच्छिते टाळ्यांच्या कडकडाटांमध्ये प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना. मला खूप बरं वाटलंय आज इथे. एकतर मी उर्मिलाला खूप वर्षानंतर भेटते. दुसरी गोष्ट म्हणजे मी आज इथे खूप वर्षानंतर माधुरी, सलमान आणखीन अक्षय कुमारलाही भेटते. तुम्हाला तिघांनाही भेटून मला खूप बरं वाटलं. सोनिया, तू खूप छान दिसतेस आणि तुम्हाला ऑल दी बेस्ट. तुम्ही दोघं तर प्रश्नच नाही. आणि मी हा प्रोग्राम बघते आणि मला खूप आवडतो. एकतर कसं आहे माहिती का की ज्या वेळेला आम्ही काम करत होतो किंवा मी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला असे आम्हाला काही असं स्टेज मिळालं नाही, नाहीतर आम्ही आणखीन काहीतरी चांगलं करू शकत असतो. पण आता तुम्हाला चांगलं मिळतं, त्याचा लाभ उठवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की ज्या लक्ष्मीकांत बेर्डेंना तुम्ही आज त्यांचं ऍक्ट परफॉर्म करता आहात किंवा एक आदरांजली म्हणा किंवा श्रद्धांजली म्हणा, जे काय असेल ते, तो माणूस, तो कलाकार माणूस म्हणून पण खूप ग्रेट होता. तर हे विसरता कामा नये की प्रत्येक कलाकाराने ही लक्षात ठेवली पाहिजे गोष्ट की आपण जिथून आलेलो आहोत ते ती जागा विसरता कामा नये कधीही. एवढंच मी म्हणेन. आणि म्हणूनच ते मोठे होते. आज 8 वर्षानंतर सुद्धा त्या माणसाला लोक विसरलेली नाही आहेत. याबद्दल म्हणजे मी प्रेक्षकांची आणि तुम्हा सगळ्यांची अत्यंत आभारी आहे. आणि लक्ष्मीकांत बेर्डे खरंच ग्रेट होते. माझ्या मागे त्यांचं नाव लागलेलं आहे आणि आय एम प्राऊड ऑफ. मला खूप अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि मला वाटतं आता आपण ऍक्ट बघूया. येस मॅम, शुअर. नक्कीच. मला फक्त मास्टर सोनिया तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे की प्रियाजी आल्यानंतर लगेच तुम्ही उठून स्टेजवरती आलात. आम्हाला हे माहिती आहे की खूप खूप जवळची मैत्री आहे. तर जेव्हापासून मी मराठी सिनेमा बघायला लागले, मी पहिला सिनेमा बघितला होता धूमधडाका, आणि माझ्यासाठी लक्षा म्हणजे स्टार आणि लक्षाला कधीतरी भेटायचंय. आणि जेव्हा मी अतुलशी लग्न केलं तेव्हा पहिल्या आमच्या दिवाळीला अतुल मला म्हणाला की लक्ष्मीपूजनाला चल आपल्याला लक्षाकडे जायचंय. माझं असं झालेलं, लक्ष्मीकांत बेर्डे,
हो, आपल्याला जायचंय. आणि माझ्या लग्नानंतर मला आठवतंय की प्रत्येक लक्ष्मीपूजन आम्ही लक्षाकडेच साजरं केलं. आणि जसं आता प्रिया म्हणाली की, आणि तेव्हापासून आमची मैत्री घनिष्ठच. म्हणजे कोलंबी खायची असेल तर जायचं. त्यांना माझा डान्स खूप आवडायचा आणि मी त्यांना म्हटलं होतं की मला तुम्हाला एकदा कोरिओग्राफ करायचं. ते राहिलं, पण आम्ही एकत्र काम नक्की करू. प्रिया, पण एकत्र काम करूया. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मास्टर सोनिया, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमची जागा घ्या. प्रियाजी, जोरदार टाळ्या प्रियाताईंसाठी. सुमेध, तुला तुझ्या परफॉर्मन्ससाठी ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. थँक्यू. मस्त कर. ओके. बोल बजरंग, अरे बोल बजरंग. गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. खिडकीतल्या ताई आता वाकू नका, पुढं वाकू नका. 2 पैसे देतो मला भिजवून टाका. हे लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या चहा केला जीव झाला येळा. तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा. खामोश. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जिस राग से बारूद बनती है उसी को लक्ष्मीकांत कहते हैं. बोल बजरंग, अरे बोल बजरंग. गोविंदा रे गोपाळा, बोल बजरंग, अरे बोल बजरंग. अरे कुठं गेला तुझा फोन? अरे ये डानो मला ओळखाओ, कुठून आलो मी आहे डॉन. मी हो मी हो मी हो डॉन. हा, आता कसं? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या सुमेधसाठी. सुमेध, तुझ्या या परफॉर्मन्ससाठी तुला स्टँडिंग ओवेशनच मिळणार होतं आणि ते तुला मिळालं, हो की नाही? हो, ऍक्च्युली स्टँडिंग ओव्हेशनसाठी मी स्टार्ट पासून एंड पर्यंत नाचलो, पण शेवटचा फक्त एक फोटो आला. म्हणजे तुम्ही त्या माणसाची ग्रेटनेस बघा. आमच्यातलं कोणी स्टार्ट पासून एंड पर्यंत नाचलं, स्टँडिंग ओव्हेशन भेटणार नाही. फक्त फोटोवरती स्टँडिंग ओव्हेशन भेटलं. आपण थेट प्रियाताईंना विचारूया, तुझा परफॉर्मन्स त्यांना कसा वाटला? प्रियाताई. खूप छान. कमाल ते धमालमध्ये ग्रुप होता पाठीमागे लक्ष्मीकांतच्या, पण तू इथे परफॉर्म करताना कुठे हे जाणवू दिलं नाहीस की तू एकटा नाचतोयस. व्हेरी नाईस. खूप मस्त, खूप Thank you, एनर्जी आणि खूप छान परफॉर्मन्स झाला. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच प्रियाताई. मास्टर सोनिया, कसा वाटला परफॉर्मन्स? खूप छान. बाल्या जबरदस्त होता. या गाण्यामध्ये खूप धमाल केली आहे त्यांनी आणि तशीच तू इथे धमाल केलीस. मला खूपच हे आवडलं. दही हंडी म्हणजे हंडी फोडतानाच तुम्ही स्लो मोशन, मास्टर देवेंद्र सुपर्ब, आणि तो करेक्ट इफेक्ट आला.
तुला एक गोष्ट सांगणार आहे आता की तू तुझी स्टाईल टाळली असतीस तरी मला चाललं असतं आणि तू त्या फक्त स्टाईलमध्ये राहून केलं असतं तर मला जास्ती आवडलं असतं. हे तुझ्यासारख्या एका फाईन डान्सरला मी खरंच ही टिप देते की असाही चान्स देऊ नकोस कोणाला की अरे काय आला परत आपल्या स्टाईलवर, असाही चान्स देऊ नकोस कोणाला. इतका तू चांगला नर्तक आहेस असं मला वाटतं. थँक्यू. आणि स्टाईलवरनं मला आठवतंय की माझं हे भाग्य आहे की लक्ष्मीकांतजींनी माझा एकदा क्लासिकल परफॉर्मन्स पाहिला होता मला आठवतंय. आणि प्रिया तुला आठवत असेल तर प्रिया पण खूप फाईन डान्सर आहे. माझ्या मते अजूनही महाराष्ट्रात प्रिया इतकी चांगली लावणी कोणीही करत नाही. आणि त्यामुळे मला प्रियाविषयी एक विशेष आदर आहे. आणि त्या प्रियाला लक्ष्मीकांतजींनी सांगितलं होतं, ए रे प्रिया ते असं नाच ना तू क्लासिकल. मला अगदी भरून आलं होतं की अरे क्या बात आहे, मजा आली होती मला. तर त्यांना अशी इच्छा होती की आम्ही दोघींनी काहीतरी एकत्र काम करावं. आणि प्रेमाच्या गावाजावे नाटकात काम करत होते मी आणि सुधीर जोशी आणि मी. आम्ही दिनानाथला पहिल्या मजल्यावर रिहर्सल रूममध्ये रिहर्सल करत होतो. सुधीरजींना म्हटलं, सुधीर काका खाली लक्षाचा प्रयोग चालू आहे, त्यांची जबरदस्त फॅन आहे. ते म्हटलं चल काय सांगते, चल आपण भेटून येऊया लक्षाला. मग मी आणि सुधीर काका आम्ही खाली गेलो आणि गेलो तर प्रयोग चालू होता आणि आम्ही विंगेत उभे आणि सुधीर काकांनी लक्षाला सांगितलं लक्षा असं त्यांनी हाक मारली. चालू प्रयोगात लक्षाने काय रे काय दाड्या असं विचारलं प्रयोगात. आणि मग त्यांनी सांगितलं की ही सॉलिड तुझी फॅन आहे. का बोलतो असं म्हणून ते बाहेर आले प्रयोगातनं. त्यांनी मला हाय कशी आहे हॅलो करून ते परत आत आले चालू नाटकात चालू सीन मध्ये आणि कोणालाही काहीही कळलं नाही. कमाल आहे. दॅट वॉज लक्षा. मी सांगू इच्छिते की हे असं चिटिंग करणं ते कधी पकडलेच गेले नाहीत. आता त्यांनी मिशी लावली आहे ना त्याच्यावरनं सांगते, मी त्यांच्याबरोबर असंख्य गाणी केली पण त्यांनी कधीही लिप मोमेंट करेक्ट दिले नाही. आणि नेहमी मी पकडले जायची, मी चुकीची एखादा जरी माझा हात चुकला तर सुबलदा किंवा माधव किशोर म्हणायचे काय प्रिया चुकली तू काय काय तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. आणि हा माणूस लिप मोमेंट चुकीच्या द्यायचा कारण त्याला मिशीचा ऍडव्हान्टेज त्यांना मिळायचा. फक्त एक गाणं त्यांना बरोबर अगदी म्हणावं लागलं ते म्हणजे हृदय वसंत फुलताना, कारण त्याच्यामध्ये त्यांना मिशी काढावी लागली. बरोबर. वा वा. मास्टर स्वरूप कसा वाटला परफॉर्मन्स? प्रियाजी नमस्ते. ज्या कलाकारांचा ऍक्ट तुला करायला मिळाला आज तर तू फार लकी आहे. आमच्यासाठी लक्ष्मीकांतजी, अशोकजी, सचिनजी दीज आर आर मेमरीज. कारण बॅक टू स्कूल डेज दूरदर्शन तेव्हा फक्त शनिवारला मराठी चित्रपट मला माहिती आहे आणि वी यूज्ड टू एन्जॉय आवर मुमेंट्स वॉचिंग देअर फिल्म्स. ते आमच्यासाठी मोठा प्रिव्हिलेज आहे आणि तुझ्यासाठी मोठा प्रिव्हिलेज आहे की तू आज परफॉर्म करतो आणि तेही प्रियाजी समोर. आणि तुझ्या ऍक्ट बद्दल मला आता इंटरेस्टिंग वाटतंय कारण तू एक स्टाईलचा बाहेर निघतोय. येस सर. थँक्यू सर. खूप एंटरटेनिंग ऍक्ट होता. तुमचे मास्टर जे टॅक्टिक्स वापरतात तुमचं स्ट्रेंथ वापरून ते मस्त एक कॉम्बिनेशन आहे. मला खूप आवडलं. एक कॅरेक्टरमध्ये होतं जे डेडिकेशन होतं ते निघून आला आणि ब्रिलियंट सुमेध. आय लव्ह यू ऑल द टाइम. थँक्यू सर. प्रियाजी नमस्ते. नमस्कार. मी खूप भाग्यवान आहे कारण की मी शिरोडकर हायस्कूलमध्ये ज्योतिराम कदमांच्या नाटकामध्ये काम करायचो. बाल कलाकार होतो मी तेव्हा. आणि आमच्या शाळेच्या रंगमंचावर एका नाटकाची रिहर्सल चालू होती टूरची. आणि त्या रंगमंचावर एवढी सगळी धमाल गँग कॅरेक्टर्स होती आणि आम्ही खूप वेडे असायचो अरे लक्ष्मीकांतजी आहेत. आणि आमच्या सरांनी ओळख करून दिली की अरे देवेंद्र हे लक्ष्मीकांतजी बेर्डे त्यांचा आशीर्वाद घ्या. मी एवढा भारावून गेलो होतो तेव्हापासून कारण की त्यांची ते गाण्याचं लाईनच होती टूर निघाली क्षणात इकडे क्षणात निगडे टूर निघाली. सो मी तेव्हापासून त्यांचा फॅन होतो आणि रिअली थँक्यू झी मराठीसाठी की मला त्यांच्यासाठी हा ॲक्ट करायला मिळाला आणि तो सुद्धा तुमच्या समोर करायला मिळाला. थँक्यू व्हेरी मच. पण सुमेध येस सर ज्या पद्धतीने आपण तो प्लॅन केला ती दहीहंडी त्यांचे इंटरॅक्शन्स आणि त्यांचा मधला डायलॉग त्याची ॲक्टिंग मधली जी तू केलेली आहेस कॉंग्रॅट्स सुमेध. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.
विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला? ग्रँड खरोखरच मास्टर. सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचं प्रचंड आवडतं व्यक्तिमत्व. हसवलं तर त्यांनी खूप ताकदीने लोकांना, पण एक होता विदूषक सारख्या फिल्म्समधनं एका सेकंदात तेवढ्याच ताकदीने रडवलं सुद्धा. म्हणजे जे काय त्यांना वाटलं ते त्यांनी लोकांकडनं करवलं आणि भरभरून प्रेम केलं लोकांनी त्यांच्यावर आणि आजही करतात ते आपण आत्ताच बघितलं सुमेध म्हणाल्याप्रमाणे. सुमेध, आज तू त्यांना खूपच छान इथे एक आदरांजली दिलीस असं मी म्हणेन. सगळा ऍक्ट मस्त मजेशीर आणि अप्रतिम वाटला. कुठेतरी आम्हाला सगळ्यांना डाऊन मेमरी लेन गेल्यासारखं वाटलं आणि परत एकदा एका एवढ्या मोठ्या आणि तगड्या महाराष्ट्राच्या कलावंताची आम्हाला आठवण करून दिलीस तू आज. अप्रतिम मास्टर देवेंद्र, फारच सुंदर ऍक्ट, खूप मजा आली. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू मॅम. आणि आता मी आपल्या ग्रँड मास्टर आणि प्रियाताईंना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. प्लीज मॅम. परत एकदा आज इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये लक्ष्मीकांतजींच्या आठवणी परत एकदा ताज्या झाल्या आणि त्या सदैव ताज्याच असतात खरं तर. पण एक आज आम्हाला परत एक आठवण त्यांची इथे दिल्याबद्दल. आणि आज आम्हा सर्वांतर्फे झी मराठी आणि आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सतर्फे एक तुम्हाला छोटीशी भेट आमच्या आदर आणि प्रेमाकरता. सुमेध, माझा कोड आहे 02. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMDMD स्पेस 02 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. बाकीचे वोटिंग डिटेल्स तुमच्या टीव्ही स्क्रीनवर आहेत. थँक्यू. आपल्या नेहमीच ध्यानी मनी आणि स्वप्नी असणारी सुपरस्टार घेऊन येत आहेत स्वरूपचे शिलेदार, पुण्याची शेणी मृण्मयी आणि मुंबईची ब्युटिफुल वेदांगी. मला सगळ्यात जास्त माहिती काय आवडलं, ती तिकडची लास्ट पोज. आय थिंक दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मास्टर देवेंद्र, कसा वाटला हा परफॉर्मन्स? मृण्मयी, वेदांगी, फर्स्ट ऑफ ऑल तुमचा ज्यांनी कॉस्ट्युम केलंय दोघींना एकदम डिक्टो कॉपी कॅट ऑन स्टेज आणले त्याने. तुमच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत वेदांगी आपली सुरुवात थोडासा बॅलन्स गेला, ओके.
आणि तुमच्या दोघींच्या ट्युनिंगमध्ये तू थोडी मला ऑफबीट वाटलीस सॉन्ग परफॉर्मन्सच्या याच्यामध्ये. मृण्मयी बँग ऑन होती ऑलवेज. तिची ती प्युअर बॉलिवूड स्टाईल आणि ती खूप हॅपनिंग असे ऑलवेज. पण दोघींनी जो एंटरटेनमेंट ऑन स्टेज परफॉर्मन्स केला दॅट इज रिअली गुड. कॉंग्रॅट्स दोघींनाही. थँक्यू सर. एक मिनिट जरा सिद्धार्थ. मास्टर स्वरूप, काल एक ग्रँडमास्टरचं गाणं, आज एक ग्रँडमास्टरचं गाणं, काय होतंय नक्की? उत्तर काही क्षणात. मी कालपासून मार्क करते की सतत तो एक चालू आहे. मास्टर सोनिया गहरी चाल आहे. गहरी म्हणजे केवढी गहरी. ठीक आहे, दोघी उत्तम, दोघींनी खूप छान केलं. फक्त मी तुम्हाला एक सांगणार आहे तरी सुद्धा की ग्रँडमास्टर इथे आहेत आणि त्यांना नक्की माझं मत पटेल. ह्या सगळ्या ज्या गाजलेल्या किंवा ज्यांना यश मिळालेल्या अशा ह्या नायिका आहेत, तुम्ही जर नीट बघितलं या गाण्याकडे तर त्या सगळ्या श्रेष्ठ नायिकांनी ते गाणं वल्गर होणार नाही ना ह्याची एक फार पुसटशी सीमारेषा आहे. आणि ती पुसटशी सीमारेषा कधी त्यांनी ओलांडली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर इतका सुद्धा कमी नाही झाला. तुम्ही आज कुठल्याही मराठी माणसाला विचारा की तर त्यांना अरे काय मस्त केलं होतं असंच वाटेल. तर हे भान तुम्ही नक्की ठेवा. तुम्ही पण महाराष्ट्राच्या कन्या आहात, तर ही सीमारेषा पुसली जाणार नाही ना, जात तर नाहीये ना, हे सतत स्वतःला विचारा. नक्की. हे यशाचं गमक आहे, लक्षात ठेवा. नक्की नक्की. अप्रतिम टिप मिळाली आहे तुमच्याकडून मास्टर सोनिया. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन थँक्यू सो मच. आपलं जे एपिसोड आहे सुपरस्टार्स, तर मी असं कसं करू शकतो की इकडे ना बघता कुठलाही वेगळा परफॉर्मन्स करायचं, म्हणजे हे दिस इज नॉट हॅपनिंग. तर हे चाल नाही, एक प्युअर रिस्पेक्ट आहे. आणि ते सॉंग्स असं आहेत म्हणजे छम्मा छम्मा आयकॉनिक सॉन्ग, ते मुला रूजच्या मूवीमध्ये निकोल किडमॅननी केलं. तर भारतात ना इंटरनॅशनली ते सॉन्ग केलं होतं. व्हॉट अ बेस्ट प्लेस टू डू इट, दॅट टू इन फ्रंट ऑफ ग्रँडमास्टर. आणि मी हा ऑपॉर्च्युनिटी लूज करणार नव्हतो. तर बँग ऑन व्हेरी सॅड. बरं, पण तो मगाचपासून मला काहीतरी एक खुणा करतोय की हे गाणं झाल्यानंतर काहीतरी करूया करूया. तर मी संधी त्याला देणार नाहीये ती आणखीन एक इम्प्रेस करण्याची. ती मीच घेणार आहे. लवली. ग्रँडमास्टर छम्मा छम्मा पहिला प्लीज मॅन, प्लीज प्लीज. शपथ आहे तुम्हाला. जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या आपल्या ग्रँड मास्टर. क्या बात है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या ग्रँड मास्टरसाठी. सिद्धार्थ, याच्याहून चांगलं ना काही होऊच शकत नाही रे. माय गॉड. म्हणजे विचार कर, आपण इकडे सगळे कंटेस्टंट्स सुपरस्टार्सनी केलेले परफॉर्मन्सेस या स्टेजवर येऊन ते सादर करतायत, पण खरा सुपरस्टार इकडे येऊन आपल्यासाठी परफॉर्म करतोय म्हटल्यावर दुसरं काय पाहिजे. थँक्स अ लॉट फॉर दॅट. टू स्वीट. थँक्यू. थँक्स अ लॉट फॉर दॅट. पण खरं सांगायचं तर स्टेजवरती जेव्हा आपण परफॉर्म करत असतो तेव्हा त्याचे जी लाईव्ह एनर्जी आपल्यामध्ये
ऑटोमॅटिकली येते आणि त्याची मजाच वेगळी असते. त्यामुळे इवन आय एन्जॉयड माय सेल्फ. गर्ल्स, आज तुम्ही अप्रतिम नाचलात दोघी, खूप छान नाचलात. आणि आणि मला तुमची एक बॅक मुवमेंट दोघींची फार आवडली. वेदांगी सुरुवातीला थोडीशी झाली, पण ऑनेस्टली मला ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये त्याचा उल्लेख करायची गरजच वाटली नाही. कारण अदरवाईज दोघींनी तुम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे मिरर इमेज सारख्या नाचल्यात तुम्ही. त्यामुळे ओव्हरऑल इम्पॅक्ट खूप सुंदर आला, अगदी नेत्र सुखद आला, फार छान. आणि या गाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मिनिंग्स इकडे तिकडे नाहीयेत, कपडेही नाहीयेत इकडे तिकडे, काहीच नाहीये. केवळ आणि केवळ डान्सवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं खूप कमी गाण्यांपैकी हे एक गाणं आहे. आणि ते माझे म्हणून मी म्हणत नाही. आय थिंक द क्रेडिट अगेन गोज टू गणेश आचार्य आणि राजकुमार संतोषी. त्यामुळे इट्स वन ऑफ माय फेवरेट्स. आणि थँक्यू माय ऑडियन्सेस, कारण त्यांचंही हे फेवरेट आहे. थँक्यू सो मच फॉर डुईंग दिस टुडे. थँक्यू मॅम. प्लीज मला वोट करा. माझा कोड नंबर आहे 03 आणि टाईप करा ZMDMD स्पेस 03 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर आहेत. थँक्यू. माझा जर परफॉर्मन्स तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला वोट करा. माझा कोड आहे 05. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMDMD स्पेस 05 आणि पाठवा 57575 या क्रमांकावरती. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या TV स्क्रीनवर आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. तुम्ही जाऊन बसू शकता. थँक्यू. त्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वेदांगी आणि मृण्मयीसाठी. आता आपल्या समोर येत आहेत मास्टर सोनियाचे कलाकार पूजा आणि स्वप्नील. गुनगुनाती है ये हवाएं, गुनगुनाता है गगन, गा रहा है ये सारा Zooby dooby bum para, zooby dooby param pam, zooby dooby nache kyun pagal Superman. Zooby dooby bum para, zooby dooby param pam, zooby dooby nache kyun pagal Superman. शाखों पे पत्ते गा रहे हैं, फूलों पे भंवरे गा रहे, दीवानी किरणें गा रहे हैं, ये पंछी गा रहे हैं. वो बगिया में दो फूलों की हो रही है गुफ्तगू, जैसा फिल्मों में होता है हो रहा है हूबहू. आई 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 zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache kyun pagal Superman. Rim झिम सन 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 हवा, टिप 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 बूंदे गुर्राते बिजलियां. भीगी साड़ी में यूं ठुमके लगाती तू, जैसा फिल्मों में होता है हो रहा है हूबहू. Zooby dooby bum para, zooby dooby param pam, zooby dooby nache kyun pagal Superman. Zooby dooby 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 जोरदार टाळ्या. वाह वाह. बाय बाय. असंच मला खूप क्युरिओसिटी होती एक्झॅक्टली come in? काय आहे. म्हणून मी आले तिकडून. पण खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्या सुंदर आणि सिंपल परफॉर्मन्स साठी. आता आपण पाहूयात की आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर देवेंद्र. पूजा, स्वप्नील. पूजा, पहिल्यांदा तुझं अभिनंदन, कारण की कालच्या एपिसोडमध्ये
जो आपल्याला प्रॉब्लेम झाला होता तुला कल्पना आहे. पण त्याच्यानंतर तू जे आज स्टेजवर केलंयस, करीना कपूर एकदम करीना एकदम छा गई होती एकदम. स्वप्नील, तुला माहिती आहे का, तू माझ्या एकदम फेवरेट ॲक्टरचं डान्स सॉन्ग केलंयस आणि त्यांना तू रिप्रेझेंट केलंयस. खूप दोघांनी छान ट्युनिंग वाईज तुमचं इंटरॅक्शन होतं. मला फक्त तुझ्या या मधल्या चाचाच्या वेळेस थोडासा तू रिदम वाईज फास्ट वाटलास, पण दोघांचा जो परफॉर्मन्स होता एंटरटेनमेंट वाईज सुपर्ब. काँग्रेस. थँक्यू सर. मास्टर स्वरूप. स्वप्नील आणि पूजा, खूप आवडला मला. एंटरटेनमेंट व्हॅल्यूपासून प्रेझेंटेशन खूप छान होतं. ते स्टार्ट तिकडे ते ब्रीज होतं, पूजाचं एंट्री आणि स्वप्नीलचं एंट्री, आणि जे कॉन्सेप्ट होतं क्विक चेंज, मेरिंगे दिसलं, चाचाचा दिसलं, थोडंफार रॉक अँड रोल दिसलं. एंटरटेनिंग ॲक्टचं नंतर एक टिप्स द्यायचं आहे तुम्हाला, कारण आता कॉम्पिटिशन असं जात आहे, ऑडियन्स आहे, जनता जनार्दन आहे, ते बघतात तुम्हाला. जे स्टाईल्स मास्टर शिकवतात, मेरिंगे किंवा चाचाचा आणि रॉक अँड रोल, ते मिक्सचर असतं, त्याचा ट्रान्झिशन दाखवा आम्हाला. ते बॉडीमध्ये आणा. A पॉइंट टू बी, बी पॉइंट टू सी, सी टू डी. फक्त ते ट्रान्झिशनवर वर्क करा. थोडंफार बॉडी लँग्वेज अँड एव्हरीथिंग विल बी देअर परफेक्ट अँड विल बँग द फ्लोअर नेक्स्ट टाइम. सर, ऑल द बेस्ट. नाईस एंटरटेनिंग परफॉर्मन्स. ब्रिंग मोर नाव. मास्टर सोनिया, तुम्ही दोघंही खूप सिन्सिअर डान्सर्स आहात, कारण तुम्हाला कुठलीही स्टाईल दिली तर त्याचा तुम्ही अभ्यास करता आणि ती परफेक्टच झाली पाहिजे आणि त्याच्याकडे तुमच्या दोघांचाही कल असतो. मला एक ॲडवाईस तुम्हाला द्यावाचं वाटेल की त्याच्या मागे लागण्याच्या नादामध्ये आपण कुठे त्याच्यातला एंटरटेनमेंट एलिमेंट मिस करत नाही होत नाही, ह्याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे दोघांनी. ह्या गाण्यावर चाचा करणं ह्या इतक्या फास्ट स्पीडला खरंच खूप कठीण आहे. तर तुमच्या दोघांचं खूप मनापासून अभिनंदन. पूजा, तू खूप छान परत आली आहेस, अगदी दिमाखात, आणि तशीच आता खूप छान छान परफॉर्म कर. थँक्यू मॅम. थँक्यू. ही आहे आयडिया स्टेप ऑफ द वीक. आणि आता विचारूयात ग्रँड मास्टरना की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. खरं सांगायचं तर आजचा हा परफॉर्मन्स करता स्पेशल स्वप्नीलला जाणार आहे, कारण आज स्वप्नीलवरनं म्हणजे डोळेच हटत नव्हते. तो जो तिकडे स्टेप्सवरनं उतरला आणि त्याने जो तो टेक ऑफच घेतलाय आणि ते हेड मुवमेंट, त्याचे एक्सप्रेशन्स, त्याचे ती डान्सिंग स्टाईल, थोडी टंग इन चीक ॲटिट्यूड, हा सगळा इतका सुंदर तू निभावलास की जो आमिरचा पण आहे गाण्यामध्ये. कारण तो ते सगळं असं वेड्या वेड्या गोष्टी अशा इमॅजिन करतोय आणि त्यामुळे ते त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके असे मनमोहक वाटले आणि ते तुझे आज खूप झाले. सो दॅट वॉज अ ब्युटिफुल सरप्राईज इन द ऍक्ट फॉर मी. कीप इट अप. आणि पूजा, तू तर आहेसच फॅन्टॅस्टिक, त्यामुळे हा तुझ्याकरता असा केक वॉक होता की चला अच्छा हे करायचे, ओके लेट्स डू इट. सो ऑल द बेस्ट गर्ल, गो फॉर इट, कीप इट अप. थँक्यू मॅम. थँक्यू ग्रँड मास्टर. आता तुम्ही दोघांनी जितका चांगला परफॉर्मन्स केलाय तितकंच चांगलं वोट अपील सुद्धा झालं पाहिजे की नाही. होऊन जाऊ द्या. माझा कोड आहे 08. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMDMD स्पेस 08 जो माझा कोड आहे आणि पाठवा 57575 वर. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर आहे. थँक्यू. माझा कोड आहे 01. मला वोट करण्यासाठी टाईप करू शकता ZMDMD स्पेस 01 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर आहेत. प्लीज 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 मला वोट करा. थँक्यू. स्वप्नील, पूजा, थँक्यू सो मच. आणि मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. तुम्ही बसू शकता. थँक्यू. ग्रँड मास्टर, एकंदरीत पाहता स्पर्धेचा दर्जा एपिसोड गणित उंचावत चाललाय. प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता आहे की पुढे काय होणार आहे. अगदी प्रश्नच नाही. बरोबर बोललास सिद्धार्थ. कारण आपला शो सुरू झाला तेव्हाच खरोखरच एका खूप मोठ्या बेंचमार्क वरून झालाय आणि त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही वाढतात. मला असं वाटतं पुढच्या आठवड्यापासून आपण असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून आपले तिन्ही मास्टर्स सुद्धा एकमेकांकरता आणि स्वतः करता चॅलेंजेस निर्माण करतील आणि त्या चॅलेंजेस मधनं आपल्या प्रेक्षकांना मिळणारे निखळ करमणूक, प्युअर एंटरटेनमेंट. त्यामुळे या पुढच्या आठवड्यामध्ये
मास्टर स्वरूपने दिलेल्या चॅलेंजेस वरती आपले परफॉर्मन्स परफॉर्म करतील. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये मास्टर सोनिया ही आव्हानं आपल्या परफॉर्मन्सना देतील आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये अर्थातच मास्टर देवेंद्र यांच्या समोर ही आव्हानं ठेवतील. त्यांनी दिलेल्या आव्हानांवरती त्या स्टाईलवरती आपले सुपर 9 परफॉर्म करणार आहेत यावेळी सोलो. त्यामुळे एक वेगळंच एंटरटेनमेंटचं पान आपल्या समोर उघडणार आहे आणि आय एम शुअर इट्स गोइंग टू बी सुपर एक्साइटिंग. सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू अँड ऑल ऑफ यू टू. मायबाप प्रेक्षक हो, तुम्ही आजचा सुपरस्टार एपिसोड पाहिला, पण तुमच्या आवडत्या डान्सिंग स्टारला डान्सिंग सुपरस्टार बनवण्यासाठी नक्की वोट करा. या आठवड्याची डान्सिंग स्टार्सची रँकिंग आहे. वोटिंग लाईन चालू आहेत. तुम्ही बुधवार सकाळी 8 वाजेपर्यंत वोट करू शकता. तेव्हा पाहायला विसरू नका आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या डान्सिंग सुपरस्टारचा शोध.